ये तो छोटा है, इसको हाथ लगा सकते. और आम्हाला खूप इच्छा आहे साऊंड सिस्टीम एक गाणं वाजवायचं जे रीते चालू करता येतं का तुला? हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. काही मस्तपैकी आंघोळ वगैरे करून रेडी झालोय आणि मस्तपैकी चहा वगैरे पण पिला. आणि तुम्ही विचार करत असणार आहे माझ्या मागे काय असं विचित्रसारखं घरात. तर इथं आपल्या तुम्ही मागच्या ब्लॉग्समध्ये पाहिलं असेल, इथं बॉक्स होता ते सान्या टाईप ओल्ड. तर त्याच्यामुळे ती जी भिंत होती ना ती मागची थोडीशी जास्त अशी कमजोर होऊन गेली होती, म्हणून ती भिंतला असा भिंतीमध्ये जान टाकण्यासाठी पॅक करून दिलेलं आहे. इकडे पण केलं, इकडं पण होतं अँड किचनमध्ये बी होतं. तिघं साने होते ती जे गुंदून टाकले. आणि हे बाकीचं आहे ना, आता घराला पेंट वगैरे करायचं आहे, म्हणून आता हे किरकोळ जे काम आहे. आणि पेंट पण बराच खराब झालेलं हे बघा, असं असं थोडंसं आहे. तर मग घराला पेंट वगैरे पण करायचं आहे. जे किरकोळ कामं होती ते पण उरकून घेऊ म्हटलं. आणि आता येवा सकाळी सकाळी पॅन कार्ड घ्यायला आला बघा, पॅन कार्ड मायनर पब्लिक फायनली. ए ते नंबर नाही दाखवत ना, नंबर नाही दिखा नाही का मायनर पब्लिक आहे माझं. मायनर एक कन्वर्ट करावं लागेल आता, माणसात आणावं लागेल 18+. सकाळी सकाळी मस्तपैकी ट्रायपॉड खोलून घेतला. म्हटलं आपण वया पुस्तकात काय खोलत नाही आपलं जे प्रोफेशन आहे त्याच्यातल्या गोष्टी थोड्याशा बघू म्हटलं. बाकी या सगळ्यामध्ये ना बऱ्याच वस्तू लावून जायच्या काही इथं तिकडं किचनमध्ये. बट आता त्या सर्व वस्तू अशा इकडे तिकडे बघ अशा पसरून गेलेल्या आहे एकदम. बाकी आता मस्तपैकी मी कपडे वगैरे धुवायला टाकलेले. हे बघा, हे एक बारीचे कपडे अजून अशा 3 बॅगा उरले. ही एक बॅग आहे आणि आपल्याकडे वॉशिंग मशीन आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. मस्तपैकी एक वेळा लावलं मशीन की काही विषय नाही. आज पण मग बाकी रोज एक बॅग धुईल. 3 बॅग आहे, रोज एक. तुझे कपडे धुवायला दिलेले तुझे किती दिलेले? माझं सोडं बाहेर ते डावी एवढे, रोज एक बॅग खोलेल. अरे टीव्हीला टोपी टांगून दिली डायरेक्ट. हा काय सीन आहे मोहित आता? मागची दाखवायची. अरे बापरे, ये काढ किती 66 पास येणार आहे मोहित. मग काय पाहिजे अजून? मला वाटतं 35 असतील. एवढं कसं काय कमी पण? कॉलेजला जातो गेलो. अरे बाप, अरे मग काय विषय नाही, कॉलेजला न जाता 66%. अरे बापरे, पास आहे बाई. गाईस, तर आता आलोय मोहितच्या चाळीत, म्हणजे मोहितच्या फार्म हाऊसला आलोय. आणि इकडे ए काय रे तुझं नेमकं चालू काय आहे मोहित? कशाचा कामधंदा? तर लाईट लावायचा असा विषय आहे गाईस की मग तिथे बसून अभ्यास करणार आहे, त्याच्यामुळे इथं लाईटची कमतरता होती यांच्या चाळीमध्ये. मग पण मग लाईट लावायचं, लोक कंदीलमध्ये अभ्यास करायचं. मला म्हणणं कंदील तर लावला असता बा, एवढं हे राहिलं नसतं. आणि गाईज इकडे मोहितच्या ॲथरचं चार्जर आहे. ए अरे तू काय ट्रॅक्टर येतं का रे त्या तुला? चालू करेन की कोण? हा, इकडे मच्छर अगरबत्ती लावतो आणि त्या उजाळ्यामध्ये अरे लाईट वन ना उजाळा हा शूटर पा काल एवढा बुकत होता. ए चावत नाही ना रे? काय रे, याला टिक्का कोणी लावला रे? जय बाप्पाजी. नाही मोहित, याचं नाव काय रे? योगेश. एक वेळा बुकून दाखव ना. ए रीता इकडे रे, बुकतं का पाहिजे तुला पण? पण मित्रांमध्ये मी बुक करतो रे. मित्रांमध्ये काय होणार नाही. इकडे ग्लॅमर. हा वा, स्ट्रगल इज रिअल गाईज, स्ट्रगल इज रिअल. यावेळी 12वीचा बोर्ड पुन्हा फाडून टाकणार आहे डायरेक्ट. बोर्ड फाटतो का मोहित फाटतो रिझल्ट आल्यावरच कळेल आता. काय रे बा, हे अशिर होतंय का? तर मग कुठे या बल्बला देणार आहे का कनेक्शन? अरे ही वायर पा एवढी जाडी. अरे ब्लर होतं यार. ही वायर किती जाडी, ती वायर केवढी जीव सोडून दिल ना. अरे इथले किती मोठे
अरे करा म्हणे, नका करू तुम्ही. ए बा इथं बघा कोण येते मोहित, गरीब आहेत का? हात लावू शकतो का? ये तो छोटा है, इसको हाथ लगा सकते. और सापडली का? त्याला आता जवळ जून शरा करे ठीक आहे, पण हे गावाकडे ये, तुझं नृत्य चांगलं नाही बरं काय, ग्लॅमर दाखव ना. मी असं राहतो. असाच राहतो इथं जर आहे, मग गावात नको येऊ असा. आपली सगळं सिस्टीम पाहिली का? गाईज ट्रॅक्टरला साऊंड सिस्टीम पा. ए मी काय म्हणतो मोहित, ए बुकला अननोन व्यक्ती दिसला का तेव्हा बुकतो फक्त तो. वा 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 बुक बुकायची वाट पाहत होतो. स्वेटर बुकला. ओमचे दनादन फोन होता, या इथे म्हणजे घरी बघू आता. तर आम्हाला खूप इच्छा आहे साऊंड सिस्टीम गाणं वाजवून एक गाणं वाजवायचं जे रीते चालू करता येतं का तुला? हे पहा कनेक्टेड झालंय का फायनली. आता गाणं लावू. कोणतं गाणं लावते आपल्याला? ए बाय शूटर कंट्रोल. ए अरे बस ना. ले अशी मस्ती चालू राहणार आहे गाईस. ए बा पट गया साऊंड पट गया. आता काही 3-4 महिने इकडे रे अशीच मस्ती चालणार आहे. काळा गोळा आणि लाल गोळा आहे. लाल गोळा आहे. एक कर चालू कर. जास्त काय करू नये, कॉपीराइट बॅटरी उतरून जाईल. बॅटरी उतरून जाईल. बॅटरी नाही रे मी वादळच ना ते तर आठवण करते. बजाने वाले हो क्या? बिनकामचं कॉपीराइट पडून जाईल. अजून आपला चॅनल आताच काय आम्ही आता इथून कल्टी घेतो. मजा आली बाकी. आता असे मजा चालणार आहे गाईस इकडे. चलो तुम्ही मस्तपैकी ब्लॉग एन्जॉय करणार. यातून पुढे आम्ही जास्त मस्ती करणार आहे. आता थोडं सेट होतोय. इकडे लाईट लावून झालं मग तर विषयच नाही. थांब पेपर संपू दे एकदा तू बघ थांब. गावाकडे असं म्हणून गाणे वाजव बरं का. बरं का मासूम शर्मा तर अजिबात वाजू नको. गाईज आता आलोय घरी आणि ओमकडे पण गेलो होतो. बट असा इश्यू झाला की तिथं गेलो. ओमच्या बाबांची तब्येत बरी नव्हती, बाबांची. तर त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. तर मी तिथं काही ब्लॉग बनवला नाही. आणि आता आलो घरी मस्तपैकी फ्रेश झालो. अँड हा व्ह्यू तुम्ही चेक करा. हा हा आय लाईक इट यार. असं डोळ्यांना इतकं भारी वाटतंय ना. वाव ब्युटिफुल एक नंबर. आणि इकडे आजी बसली माझी. काय करते आजी? वाचायला आहे तुकाराम गाथा. दाखव. ओ पा काही विषय नाही, ज्यादा बोलती नाही. हा व्ह्यू तुम्ही बघा बाकी. वाव गाईज या ढगला मस्तपैकी मेंढरू ढग म्हणता. आणि इकडे गावाकडे ते रेअरली पाहायला भेटतंच. बट शहराकडे एवढं काही असं खास करून पाहायला भेटत नाही. पण गावाकडचा जो नजारा आहे ना, आय लव्ह इट यार. आणि जी हवा येते ना फ्रेश एकदम. बेस्ट आहे. आणि ही लाईफ पण मला आवडते गावाकडची. फ्रीली तर राहता येतं घरी. घरचं जेवण तर भेटतं आहे. बाहेर गेलं की 2 दिवस बाहेरचं खाल्लं की तिसऱ्या दिवशी कंटाळा येतोच बाहेरच्या जेवणाचा. नाही यार जास्त दिवस नाही जात. बाकी घरी राहिलं का घरचं जेवण, घरचा चहा, घरचा नाश्ता, घरची रुटीन. आणि घरची रुटीन ती एक डिसिप्लिनली फॉलो तरी करते माणूस. काहीच बाकी आजी फुल लाईफचा असा एक क्षण एन्जॉय घेते नाही का. ना मोबाईल ना काही भाई सब. म्हणजे हे आपले ज्या आजी बाबां ते आहेत ना, त्यांची लाईफ एकदम आत्तापर्यंत एकदम सिम्पल होत आली नाही का. त्यांना टेन्शन नाही की कोणाचा फोन येईल. त्यांचं मस्तपैकी पूजापाठ. त्यांना ज्या गोष्टी अशा एंटरटेनिंग वाटतात थोडीफार आजी टी व्ही वगैरे पाहते. बाकी ह्या गोष्टी आपल्यासारखं नाही. काही बोर झालं गाडी काढायची, फिरून यायचं, मोबाईल बघायचा, टाईमपास करायचा. बाकी यार बेस्ट लाईफ वाटते. ह्या मस्त वातावरणात बसली आहे मस्तपैकी. रोज सकाळी पण बसते. अँड तिचं चालू राहतं वाचणं वगैरे कंटिन्यू. माझी आजी तुम्हाला कंटिन्यू काही ना काही बुक वाचतानाच दिसेल. नवीन मला पण सांगते ही वाच, असा याच्यात
हे वाच असं असं याच्यात. बाकी काही विषय नाही. आजी चालू का? बाय बाय. हे बघा आपले कपडे टाकले ऑल. हे आता वाळले म्हणून मी थोडंसं नाईट ड्रेस घालून घेतले. थोडंसं मोकळं वाटतं ह्या कपड्यांवरती ना थोडंसं असं. गाईस तर आता वाजले 7. मी थोडा झोपून गेलो होतो. बाई 7 कसं काय झोपलो काय माहिती. 5 वाजले होते आणि थोडा पसरलो, झोपच लागून गेली. तर आता लागली भूक. उठल्या भूक लागली जबरदस्त. आणि मस्त बनवलं आहे घरी कोथिंबीरचे मुटकुळे पोळी मस्तपैकी जेवण वगैरे करतो आता मी. फायनली काही जेवण वगैरे झालंय. सो ऑल डन. तर असा होता आजचा आपला दिवस. तर ह्या व्लॉगला एंड करायची आता वेळ येऊन लागली. तर करतो मी हा व्लॉग एंड. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.